येत्या रविवारी दुबईत भारत पाकिस्तानची मॅच होणार आहे। पण पहलगामच्या हल्ल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं निषेध आंदोलनाचं आयोजन केलंय। माझं कुंकू माझा देश असं अभियान राबवत ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। पाहूया। जो सामना आहे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या सामन्यांना विरोध केलेला आहे। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल, त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। भारत पाकिस्तानच्या मॅचवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा सरकारला घेरलं आणि मॅचच्याच दिवशी म्हणजे येत्या रविवारी 14 सप्टेंबरला ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडकडून माझं कुंकू माझा देश असं आंदोलन केलं जाणार आहे। जो सामना आहे 14 तारखेला पाकिस्तान बरोबरचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे। नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते। त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल, त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू। संजय राऊत, माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्याचा तुम्हाला अधिकार नाही। माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान संजय राऊत आणि उभाटा गटानं राबवलं पाहिजे। दुबईत आशिया कप सुरू झालाय आणि येत्या रविवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया पाकिस्तानशी भेटणार आहे। पण पहलगाममध्ये 26 भारतीयांना मारल्यावरही पाकिस्तानची क्रिकेट का असा सवाल विरोधकांनी केलाय। तर हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं। एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना एका मिनिटात सुप्रीम कोर्टानं प्रकरण निकाली काढत मॅच रोखण्यास नकार दिला। न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। कोर्टानं म्हटलं की एवढी काय घाई आहे, ही मॅच आहे ती होऊ द्या, या रविवारीच मॅच आहे, काय करता येईल। याचिकाकर्त्यांनी म्हटलं की कदाचित आमची याचिका फारशी चांगली नसेल, पण तुम्ही याचिका सुनावणीसाठी घ्यावी। त्यावर कोर्टानं म्हटलं की नाही, काही कारण नाही। वॉटर ट्रीटी रद्द केली, सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही। प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा। आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा खेलेगा? एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता, लाजा वाटत नाही तुम्हाला? हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे। अरे तोंड तरी उघडा, विरोध तरी करा। मी जरूर राऊत साहेबांनाही फोन करून विचारेन, कारण का राऊत साहेबांचा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड आहे। एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता। मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर, मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर? हा प्रश्न येतोच ना। भारत पाकिस्तानची मॅच रोखण्यास सुप्रीम कोर्टानंही नकार दिला, तर आयसीसी टुर्नामेंट सोडून पाकिस्तानशी द्विपक्षीय टुर्नामेंट खेळणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं जाहीर केली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।